शिल्पाताईचं लग्न झाल्यावर आहे की नाही, जेव्हा ती जायला निघाली ना म्हणजे त्या जिजाजींसोबत, तर ती खूपच रडत होती. म्हणजे कोणी फेल वगैरे झाल्यावर कसं रडतं तशी रडत होती बाई. खूपच म्हणजे सगळेच रडत होते. आत्या रडत होती, मामा रडत होते, माझी आई पण मग रडायला लागली. माझ्या बाबांच्या पण डोळ्यात पाणी आलं आणि मॉन्टीनी उगाच असे डोळे पुसल्यासारखे करत. मॉन्टीला वगैरे काही रडू आलं नव्हतं, पण सगळेच रडत होते तर तो उगाच रडण्याची ऍक्टिंग करत होता. पण मला तर रडूच नाही आलं. लग्नाच्या आधी आहे ना शिल्पाताई म्हणजे खूपच खुश होती, कारण तिने इतके नवीन कपडे घेतले आणि सगळं मेकअपचं सामान आणि बांगड्या टिकल्या. बाप अरे साड्या, ड्रेसेस म्हणजे काय काय नाही, आणि लिपस्टिक, बापरे इतके लिपस्टिक होते तिच्याजवळ. बहुतेक आहे ना ती नाटकच करत होती, कारण की जो एवढ्या आनंदाने तयार वगैरे होऊन लग्न करेल तो कशाला उगाच रडेल जाताना. मला असं वाटतं की तिला कुठली तरी साडी किंवा अजून एखादं लिपस्टिक पाहिजे असेल, आणि त्याने काय ते तिला घेऊन नसेल दिलं. आता एवढं घेऊन दिल्यावर कोण घेऊन देणार. तर तिला वाटलं असेल की लग्न होईपर्यंत तर कोणीतरी आणूनच देईल, पण ते आत्याने काही आणून दिलं नसेल म्हणून ती रडत असेल. कमालच करते. मी तर तेव्हाच मॉन्टीला म्हटलं की अरे हिला लिपस्टिक पाहिजे ना म्हणून ही अशी रडते. तर मॉन्टी म्हणे पागल आहे का म्हणे तू, तिला वाईट वाटतंय म्हणे. तर एवढ्या जोरात न ओरडताही सांगता आलं असतं ना त्याला. मोठा भाऊ आहे म्हणून एवढी दादागिरी करतो. तर तो माझ्यावर ओरडला म्हणून मला रडू आलं. आत्याला काय वाटलं की शिल्पाताई जाते म्हणून मी रडते, तर तिने मला जवळ घेतलं. मग मी काय तिला सांगत नाही बसली की मी म्हणजे मॉन्टी मला असं एकदम फसकन म्हणाला म्हणून मी रडते. मी म्हंटल वाटतंय तर वाटू दे बिचारीला. तर जर एवढं वाईट वाटतंय तर मग लग्न करायला तयारच कशाला व्हायचं, राहायचं ना मग आत्या मामांजवळच. ते कोणचा तिला त्रास देत होते. मी तर माझं घर आणि माझी रूम सोडून कुठेच जाणार नाही. मला माहितीये की त्या मॉन्टीला माझी रूम हवी आहे म्हणून.